नमस्कार शेतकरी मित्रांनो, 12,000 रुपयांसाठी पात्र शेतकरी लाभार्थी यादी अपडेट होऊन नवीन आलेली आहे. या 12,000 रुपयाच्या पात्र लाभार्थी यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे आपण पाहू शकतो. या यादीमध्ये नाव असेल तर आपल्याला 12,000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे ही यादी कशा पद्धतीने पाहता येणार आहे, त्याची थोडक्यात आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. नवीन अपडेट यादी पाहण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला Googleवर येऊन सर्च बॉक्समध्ये pmkisan.gov.in ही वेबसाईट सर्च करायची आहे. सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट दिसेल पीएम किसान सन्मान निधी योजना, यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर आलेला आहात. आता या ठिकाणी अधिकृत यादी अपडेट करण्यात आलेली आहे आणि या यादीमध्ये जर आपलं नाव असेल तर आपल्याला वार्षिक 12,000 रुपये मिळणार आहेत. आता 12,000 रुपये नेमके कशाचे मिळणार आहे याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. सर्वात प्रथम बेनिफिशियरी लिस्ट यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, असे ही नवीन अपडेट यादी पाहण्यासाठी सर्वात प्रथम राज्य निवडा, जिल्हा निवडा, सब डिस्ट्रिक्ट निवडा, तालुका निवडा, त्यानंतर ब्लॉकमध्ये परत तालुका निवडा आणि त्यानंतर आपली ग्रामपंचायत निवडून सिलेक्ट करायची आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर गेट रिपोर्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर नवीन अपडेट होऊन आलेली बेनिफिशियरी लिस्ट म्हणजे यादी ओपन झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती ते शेतकरीसुद्धा या लिस्टमध्ये ॲड झालेले आहेत. शेतकरी मित्रांनो, आपलं नाव यादीमध्ये चेक करण्यासाठी आपण यादी भाग क्रमांक 1, 2, 3 प्रमाणे यादी चेक करू शकतो. याप्रमाणे भरपूर पेज दिलेले आहे. त्यामध्ये जाऊन आपण आपले नाव चेक करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये असे मिळून 12,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जात आहे. धन्यवाद.